स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 14 मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. मागील पाठाला आपण सोर्सेस ऑफ हीट हा घटक पाहिला. आज आपण हीट अँड टेम्परेचर हा घटक पाहणार आहोत. हीट अँड टेम्परेचर म्हणजेच उष्णता व तापमान. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर? वी नो दॅट अ सबस्टन्स इज मेड ऑफ ॲटम्स. द ॲटम इन अ सबस्टन्सेस आर ऑलवेज इन मोशन. The total kinetic energy of the atoms in a substance in a measure of the heat contained in that substance, while the temperature of a substance is related to the average kinetic energy of atoms. If the average kinetic energy of atoms in two objects is equal, then their temperatures will also be equal. उष्णता व तापमान ह्यात काय फरक आहे? पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो हे आपल्याला माहीतच आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते. फिगर 14.3 A and B show the velocities of atoms in a gas at high and low temperature respectively. The direction and the length of the arrows attached to the atom show the direction and magnitude of the velocity of the atom. The velocity of atoms in the gas at higher temperature is larger than the velocity of atom in the gas at lower temperature. आकृती 13.3 मध्ये दाखवलेला आहे बघा, ए आणि बी मध्ये. अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूमधील अणूची गती क्रमशः दाखवली आहे. अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणांची दिशा व लांबी अनुक्रमे अणूंच्या वेगांची दिशा व परिमाण दर्शवतात. उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे. हॉट गॅस आणि कूलर गॅस. उष्ण वायूचा वेग हा थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे. बघा दिसते इथं बाण शॉर्टमध्ये दाखवली आणि इथं बाण लॉंगमध्ये दाखवलेली आहेत. The velocities of atom in a solid object are shown by arrows in figure 45.3c. The atoms in a solid object are tied to one another because of the forces acting between them. आकृती क मध्ये स्थायू पदातील अणूंचा वेग बाणाद्वारे दाखवला आहे. स्थायूतील अणू त्यांच्यातील परस्पर बलाने बांधलेले असतात व त्यामुळे आपल्याला स्थानावरून विस्थापित होत नाहीत. So they cannot be displaced from their places because of heat. They oscillate around their fixed position. Higher the temperature of the solid, faster is their velocity of oscillation. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात. जितके स्थायूचे तापमान अधिक तितका त्यांचा दोलन वेग अधिक असतो. सपोज ए अँड बी आर टू ऑब्जेक्ट मेड फ्रॉम द सेम सबस्टन्सेस. समजा अ आणि ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. द मास ऑफ ए इज ट्वाइस द मास ऑफ बी, विच मीन्स दॅट द नंबर ऑफ ॲटम्स इन ए इज ट्वाइस द नंबर ऑफ ॲटम इन बी. अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूंची संख्या ही ब मधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. इवन इफ द टेम्परेचर्स of A and B are equal, the average kinetic energy of atoms in A is same as that in B. The total kinetic energy of atoms in A is twice that in B. बघा काय सांगितले, जरी अ व ब चे तापमान समान असले म्हणजे त्यातील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असली तरी अ मधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा ब मधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेपेक्षा दुप्पट असेल. Thus the heat content of A is twice that of B even though they both have the same temperature. म्हणजे जरी अ व ब चे तापमान समान असले तरी अ मधील उष्णता ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असते. टेक टू स्टील व्हेसल ए अँड बी ऑफ द सेम साइज. एकाच आकाराची दोन अ व ब स्टीलची भांडी घ्या. सेकंड फिल सम वॉटर ए अँड डबल दॅट अमाऊंट इन बी. मेक शुअर दॅट द वॉटर इन बोथ व्हेसल्स आर ॲट द सेम टेम्परेचर. अ मध्ये थोडे पाणी भरावं, ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी भरा. दोन्ही भांड्यातील पाण्याचे तापमान समान आहे हे सुनिश्चित करा. रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बोथ व्हेसल बाय 10 डिग्री सेल्सिअस युझिंग अ स्पिरिट लॅम्प. डिड इट टेक द सेम टाइम टू इन्क्रीज द टेम्परेचर इन द टू व्हेसल. एक स्पिरिट दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढवा. दोन्ही भांड्यातील तापमान वाढवण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागला का?
बघा, यू मस्ट हॅव रिक्वायर्ड मोर टाइम टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बी. ब मधील पाण्याचे तापमान वाढवण्यास तुम्हाला अधिक वेळ लागला असेल. Thus, this means that for the same increase in temperature, you had to give more amount of heat to B. म्हणजे समान तापमान वाढीसाठी तुम्हाला ब ला अधिक उष्णता द्यावी लागली. Thus, even though the water in A and B have the same temperature, the amount of heat in B is more than that in A. अर्थात अ व ब मधील पाण्याचे तापमान समान असून देखील ब मधील पाण्यातील उष्णता ही अ मधील पाण्यातील उष्णतेपेक्षा अधिक असेल. टेम्परेचर इज मेजर्ड इन युनिट ऑफ सेल्सिअस. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट डिग्री फॅरेनहाइट आणि केल्विन के. म्हणजेच तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस सी, फॅरेनहाइट एफ व केल्विन ही एकके वापरतात. केल्विन इज युज्ड इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट while the other two are used in daily life. The relation between the three units is shown by the following formula. केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरतात तर इतर दोन्ही एकके दैनंदिन व्यवहारात वापरतात. या तिन्हीतील संबंध खालील सूत्राने दाखवता येतो. F minus 32 divided by 9 is equal to C divided by 5. हा पहिलं सूत्र. दुसरं K इज इक्वल टू C प्लस 273.15 हे दुसरं समीकरण आहे. सम स्पेसिफिक टेम्परेचर आर गिवन इन द 3 स्केल्स इन द फॉलोइंग टेबल व्हेरीफाय दॅट दे सॅटिस्फाय द अबो रिलेशन्स अँड फिल ॲप्रोप्रिएट नंबर इन द ब्लँक. शेजारील तक्त्यात काही विशिष्ट तापमाने सेल्सिअस, फॅरेनहाइट व केल्विन या 3 एककात दिले आहेत. ती वरील सूत्राप्रमाणे आहेत ते पडताळून पहा व रिकाम्या जागी योग्य त्या किमती लिहा. इथे दिले बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर, रूम टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी, फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी. फॅरेनहाइटची किंमत, सीची सेल्सिअसची दिलेली आहे आणि केल्विनची किंमत अशा आपल्याला काढायच्या आहेत. आपण ते पुढील घटकामध्ये अभ्यासणार आहोत.